नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या समोर येत आहे संजय गांधी निराधार योजनेसंबंधी माहिती घेऊन. आणि ती माहिती खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. कारण काही दिवसा अगोदरच मेसेज आला होता की 27 तारखेपासनं निराधार योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार होती. पण आपणा सर्वांना माहीत आहे की अजितदादांच्या अकस्मात मृत्यू झाल्यामुळे ही तारीख टळली. आणि संजय गांधी निराधार योजनेच्या पोर्टलवर आता नवीन माहिती दिसायला येत आहे. तुम्ही पण पाहू शकता की 30 तारखेपर्यंत तुमचे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमा होणार आहेत. ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो. तुम्ही पोर्टलवर सुद्धा पाहू शकता. पण तुम्हा सर्वांना माहीत आहे की किती दुःखद बातमी आपणा सर्वांस आली. आणि मला माहीत आहे की सगळ्यांचे डोळे पाणावले असतील ही बातमी ऐकून की अजितदादा आमच्या मधात आज राहिलेले नाही आहेत. पण त्यामुळेच ही जी तारीख होती 28 तारखेपर्यंत पैसे जमा होणार होते, ते पैसे जमा झालेले नाही आहेत. तर काही हरकत नाही आहे. 30 तारखेपर्यंत तुमचे निराधारचे पैसे जमा होतील. आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की अजितदादा यांच्या फॅमिलीसाठी पण तुम्ही एक देवाचरणी तुम्ही प्रार्थना करा की त्यांना एक शांती लाभो. कारण त्यांनी जनतेच्या सेवेसाठी आणि जी योजना आज आपल्या मधात आहे 1,500 रुपयाचे 2,500 रुपये झाले आपणा सगळ्यांनाच माहीत आहे. कारण ह्या महिन्यापासून सुरू होणार आहेत असे मुख्यमंत्री ऑफिसमधून आणि उपमुख्यमंत्री ऑफिसमधून ही माहिती सगळ्यांनाच कळलेली असेल की 1,500चे 2,500 रुपये ज्यांचे पण आतापर्यंत मिळत नव्हते, 1,500 मिळत होते, 2,500च्या ऐवजी त्यांना पण आता 2,500 रुपये मिळण्यास सुरुवात होणार आहे. ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो. म्हणजेच तुमचे जितकेही थकीत महिने आहेत ते पण मिळणार आहेत. आणि 2,500 रुपये ज्या महिन्यापासून सुरू झाले आहेत ते पैसे पण मिळण्यास सुरू झालेले आहेत. ही खूप आनंदाची बातमी आपणा सर्वांस मी सांगत आहे. आणि सुरू पण झालेले आहेत. होऊ शकते आज तुमच्या खात्यामध्ये 2,500 रुपये येतील. जे सगळे अपंग लोक आहेत त्यांच्यासाठी मी सांगत आहे की ज्यांनी आपले सर्टिफिकेट दिलेले आहे. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की जर तुम्ही आत्तापर्यंत अपंग असूनसुद्धा तुम्हाला कोणता डिसीज आहे जे संजय गांधी निराधार योजनेच्या पोर्टलवर लिहिलेलं आहे की काय एलिजिबिलिटी आहे, कोणती बिमारी असेल किंवा कोणती डिसेबिलिटी असेल त्यांनाच 2,500 रुपये लागू आहेत. जर तुम्हाला कोणती डिसेबिलिटी आहे, कोणता त्रास आहे आणि आतापर्यंत तुम्ही सर्टिफिकेट दिला नसेल तर आत्ता तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही तुमचे आधार कार्ड, तुमची बँक पासबुक, तुमच्या जे पण सर्टिफिकेट डिसेबिलिटी सर्टिफिकेट, बिमारीची सर्टिफिकेट तुम्हाला मिळाली असेल ती आणि जे पण डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील, मोबाईल नंबर वगैरे सगळे घेऊन तुम्ही आत्ताच्या आत्ता तुम्ही जा तहसील कार्यालयात जाऊन तुम्ही भेट द्या. आणि त्याद्वारे तुमचा तो जो थांबलेला जो महिना आहे तो सुरू होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणून लवकरात लवकर जा. कारण ते 2,500 रुपये जर तुम्हाला पाहिजे आहेत पर मंथ तर तुम्ही लवकरात लवकर हे जे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्ड, डिसेबिलिटी सर्टिफिकेट आणि डिसेबिलिटी कार्ड जे काही तुमच्याकडे आहेत, मोबाईल नंबर वगैरे ते सगळे घेऊन तुम्ही तहसील कार्यालयात जा. त्यांना डॉक्युमेंट्स सप्लाय करा आणि जे काही OTP ते विचारतील ते OTP त्यांना सांगा. लगेच नेक्स्ट मंथपासून तुमचे जे राहिलेले 1,500चे 2,500 रुपये झालेले पण अजून तुम्हाला मिळाले नाही ते सगळे थकीत पैसे तुम्हाला तुमच्या खात्यात जमा झालेले दिसतील लवकरात लवकर. कारण सरकार खूप तत्पर आहे ह्या कार्यासाठी. आणि ही सरकारची एक जे सरकारने जे केलेलं आहे लोकांच्या हितार्थ ही खूप चांगली बातमी आहे, चांगलं कार्य आहे. आणि सरकारला पण तुम्ही मदत करा डॉक्युमेंट्स देऊन. कारण विदाऊट डॉक्युमेंट्स तर काही होणार नाही. तुम्हाला डॉक्युमेंट पुरवायचे आहेत. ओके. पुन्हा मी सांगू इच्छितो 1,500चे 2,500 रुपये झालेले आहेत आणि 30 तारखेपर्यंत ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणारच आहेत. म्हणून तुम्ही त्वरा करा. लवकरात लवकर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, डिसेबिलिटी सर्टिफिकेट, मोबाईल नंबर आणि आधार कार्ड आणि
जर राशन कार्ड लागत असेल तर राशन कार्ड जे काही तुम्हाला पाहिजे आहे, त्यांना आवश्यकता असेल तुम्ही घेऊन जा सोबत आणि तिथं जे मागतील त्यांना ते तुम्ही तिथं पुरवा. मी तुम्हाला हमखास सांगतो 1.5 ते 2.5 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणं सुरू झालेले असतील. ओके. आणि जे दुःखद बातमी आपल्याला ऐकायला आलेली आहे अजितदादाबद्दल, तुम्ही त्यांच्या फॅमिलीसाठी प्रार्थना करू शकता देवाचरणी की देवा त्यांच्या फॅमिलीला शांती दे, त्यांच्या फॅमिलीला जे पण आवश्यकता आहे तो त्यांना दे. ओके. कारण खूपच धक्कादायक बातमी पूर्ण महाराष्ट्राला कळलेली आहे आणि हे असं व्हायला नको. पण काय माहीत कोणाच्या चुकीमुळे झालं, अशी शक्यता वर्तवली जात आहे की काहीतरी झालेलं आहे, काहीतरी चूक झालेली आहे कोणाच्या हातांनी. पण ते सगळं गुप्तचर विभागाकडे आहे. ते काही आहे सगळं काही ते जे काही आहे करतील ते, की कोणाच्या चुकीपासून ही घटना झालेली आहे. पण जे काय झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे. पण अजितदादांच्या प्रयत्नाला आम्ही आठवण ठेवू की त्यांच्या प्रयत्नामुळे सुद्धा हे जे 1.5 ते 2.5 रुपये झालेले आहेत लोकांचे. कारण खूप महत्त्वाची रक्कम आहे मित्रांनो, खूप महत्त्वाची रक्कम आहे. काही लोकांच्या चुलीसुद्धा जळतात ह्या रकमेपासून. पुष्कळ लोकांना आधार मिळालेला आहे आणि हे आधाराचे कार्य आपल्या अजितदादांनी केलं आहे. आपल्या सरकारने, महाराष्ट्र सरकारने, भारतीय सरकारने केलेलं आहे. आणि ह्या सरकारसाठी खूप छान म्हणजे त्यांनी जे केलेलं आहे त्यांच्या ह्या कामासाठी आम्ही ईश्वरचरणी हेच प्रार्थना करतो की यांना नेहमी सक्सेस मिळत राहू. अशाच प्रकारे जे लोककल्याणाचे जे कार्य यांनी केलेलं आहे ते नेहमीच आठवणीत राहील. ह्या संबंधित मी तुम्हाला बोलू इच्छितो. आणि पुन्हा मी तुम्हाला सांगतो की 27 तारखेपासून खात्यामध्ये 2.5 रुपये जे अपंग आहेत त्यांना आणि जे नाही आहेत त्यांना 1.5 रुपये येणं सुरू झाले. ते 30 तारखेपर्यंत अपडेट आहे. आता 28 तारीख होती, पण अजितदादांच्या अकाली मृत्यूमुळं ही तारीख बदलून आता 30 तारीख झालेली आहे. आणि 30 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील रात्री 8 वाजेपर्यंत. म्हणून तुम्ही वाट पाहत राहा. तुमच्या खात्यात आलेच समजून जा. आणि जर तुमच्या खात्यात पैसे आले तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही कॉमेंट करून तुम्ही सांगू शकता ही आनंदाची बातमी की माझ्या खात्यामध्ये आतापर्यंत 1.5 येत होते, पण आता 2.5 येणं सुरू झालेले आहेत. ही आनंदाची बातमी तुम्ही आम्हाला सांगू शकता. तुम्ही सांगा आम्हाला आनंदाची बातमी. आणि एक चांगली बाब आहे तुमच्यासाठी की ही 1.5 ते 2.5 झालेले आहेत. खूप महत्त्वाची रक्कम आहे. जे लोक गावात राहतात त्यांना माहीत आहे की 2.5